وما منع الناس أن يؤمنوا إذ جاءهم الهدى إلا أن قالوا أبعث الله بشرا رسولا قل لو كان في الأرض ملائكة يمشون مطمئنين لنزلنا عليهم من السماء ملكا رسولا قل كفى بالله شهيدا بيني وبينكم إنه كان بعباده خبيرا بصيرا ومن يهد الله فهو المهتد ومن يضلل فلن تجد لهم أولياء من دونه ونحشرهم يوم القيامة على وجوههم عميا وبكما وصما مأواهم جهنم كلما خبت زدناهم سعيرا ذلك جزاؤهم بأنهم كفروا بآياتنا وقالوا أإذا كنا عظاما ورفاتا أإنا لمبعوثون خلقا جديدا أولم يروا أن الله الذي خلق السماوات والأرض قادر على أن يخلق مثلهم وجعل لهم أجلا لا ريب فيه فأبى الظالمون إلا كفورا قل لو أنتم تملكون خزائن رحمة ربي إذا لأمسكتم خشية الإنفاق وكان الإنسان قتورا. मार्गदर्शन आल्यानंतर ईमान कबूल करण्यात लोकांना एक मोठा अडथळा हा झाला जेव्हा ते म्हणाले, काय अल्लाहनं माणसाला पैगंबर बनवून पाठवलं आहे? तुम्ही त्यांना सांगा की धर्तीवर फरिश्ते राहत असते आणि समाधानाने हिंडत फिरत राहिले असते, मग त्यांना मार्गदर्शन करण्याचा हेतू असता तर आम्ही आकाशातून एखाद्या फरिश्त्याला पैगंबर बनवून पाठवलं असतं. तुम्ही त्यांना सांगा, माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहची साक्ष पुरेशी आहे. निश्चितच तो आपल्या दासांच्या स्थितीची पूर्ण खबर ठेवतो आणि प्रत्येकाला पाहतही आहे. आणि ज्या कोणाला अल्लाह मार्गदर्शन करेल तोच सरळ मार्ग प्राप्त करेल, आणि ज्याला त्याने मार्गभ्रष्ट केलं तर अशा वाट चुकलेल्यांकरता अल्लाहशिवाय तुम्हाला कोणीही मदत करणारा मिळणार नाही. कियामतीच्या दिवशी तोंडघशी पडून अशा अवस्थेत जमा करू की आंधळे, मुके आणि बहिरे झालेले असतील. त्यांचं ठिकाण जहन्नम असेल. जेव्हा आग थोडी सुद्धा मंद पडू लागली तर आम्ही तिला आणखी भडकावू, यासाठी की त्यांना जळत राहण्याची भयंकर सजा सतत मिळत राहावी. अशी जबरदस्त सजा त्यांना अशासाठी दिली जाईल की त्यांनी आमच्या आयतींचा इन्कार केला होता आणि उत्तर देताना म्हणाले होते की आम्ही जेव्हा हाडं बनून चूर चूर होऊ, मग काय त्यानंतरही आम्हाला दुसऱ्यांदा नवनिर्मिती बनवून जीवित अवस्थेत उठवलं जाईल? काय त्यांनी पाहिलं नाही की ज्या अल्लाहनं आकाश आणि जमीन निर्माण केली तो या गोष्टीचीही ताकद राखतो की मेलेल्यांना पुन्हा पहिल्याप्रमाणे दुसऱ्यांदा निर्माण करावं, आणि यासाठी एक निश्चित वेळ अल्लाहनं निर्धारित केलेली आहे ज्यात कसल्याही प्रकारची शंका नाही. तरी देखील या अत्याचारी लोकांकडून इन्कार केल्याविना राहवलं गेलं नाही. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सांगा की जर माझ्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजिने तुमच्या ताब्यात असते तर संपण्याच्या भीतीनं तुम्ही त्यांना रोखलं असतं, आणि मानवाचं मन मोठं संकुचित आणि कच्चं आहे.